नमस्कार. पलूस शहरातील आठवडी बाजार, पार्किंग आणि वाहतुकीच्या कायमस्वरूपी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज पलूस नगर परिषद आणि व्यापारी संघटनांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी संघटना आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येत उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. पाहूया सविस्तर रिपोर्ट. पलूस नगर परिषद नवनिर्वाचित पदाधिकारी आणि व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ संजीवनी पुदाले होत्या. बैठकीस उपनगराध्यक्ष रोहित दळवी, गटनेते गणपतराव पुदाले, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गाडवे, सर्वपक्षीय नगरसेवक तसेच व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत बोलताना नगराध्यक्ष सौ संजीवनी पुदाले यांनी पलूसची वाढती लोकसंख्या लक्षात घेता बाजारपेठेचा विस्तार आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र त्याचबरोबर शहरातील वाहतुकीची शिस्त आणि पार्किंगची गंभीर समस्या सोडवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुमार माळी, तालुकाध्यक्ष, व्यापारी संघटना म्हणाले, सीझनल व्यापाऱ्यांसाठी नियोजनबद्ध व्यवस्था करावी आणि मुख्य चौकात कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक नेमावा. गटनेते गणपतराव पुदाले यांनी व्यापारी पेठेतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 2 समांतर बाजारपेठा विकसित करण्याची गरज व्यक्त केली. तसेच व्यापाऱ्यांनीही दुकानासमोर शक्य तेवढी मोकळी जागा ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. युवा उद्योजक जगदीश पाटील यांनी मंगळवार व शनिवारचे आठवडी बाजार अपुरे असल्याचे सांगत दर गुरुवारी मार्केट यार्ड आवारात तिसरा आठवडी बाजार भरवण्याची मागणी केली. दिगंबर पाटील, विरोधी पक्षनेते म्हणाले की विकासासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यायला हवेत. सागर सुतार यांनी नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत तात्पुरती पार्किंग व्यवस्था करावी, मुख्य चौकात सिग्नल बसवावा, तसेच स्ट्रीट लाईट व महामार्गावरील रिफ्लेक्टर संदर्भात सूचना केल्या. यावेळी पोलीस अधिकारी गाडवे यांनी पलूसच्या मुख्य चौकात कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक नेमण्यात येईल असे स्पष्ट केले. वाहतूक सिग्नलसाठी नगरपालिकेने रीतसर प्रस्ताव सादर करावा असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष पलूस सौ संजीवनी पुदाले म्हणल्या, नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मांडलेल्या सर्व सूचना विचारात घेऊन त्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाईल. एकंदर पलूस शहरातील वाहतूक आणि पार्किंग समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषद, व्यापारी संघटना आणि पोलीस प्रशासन एकत्र आले असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी किती लवकर होते याकडे पलूसकरांचे लक्ष लागले आहे.